दरम्यान कोल्हापूरची ओळख असलेला रंकाळा तलाव सुद्धा 5 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरलाय आणि ओथंडून तो वाहतोय। रंकाळ्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनीही रंकाळ्यावर गर्दी केली होती। एकीकडे पंचगंगा दुथडी भरून वाहते आहे आणि काही ठिकाणी तर तिचं पाणी शेताशिवारात सुद्धा घुसलंय। जिथं तिचा प्रवाह अडवून बांधकामं केले त्या बांधकामांमध्ये घुसलंय। पण त्याच वेळेस रंकाळा तलाव मात्र कोल्हापूरची ओळख तोही आता पूर्णपणे भरलाय, ओसंडून वाहतोय। राधानगरीचं पाणी जे आहे इथून काही किलोमीटर अंतरावर वरच्या भागात जे आहे तेही पाणी इतकं आटलं होतं उन्हाळ्यामुळे की राधानगरी काही 100 वर्षांनी अधिक वर्षांमध्ये अशी राधानगरीची अवस्था झाली नव्हती। पण आता भरपूर पाऊस कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात झाल्यामुळे राधानगरी धरण असेल, पंचगंगेचं पात्र असेल किंवा हा रंकाळा असेल, पाणीच चहूकड आहे।